पाऊस आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा सामना करण्यास उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी आग्रही मागणी धुळ्याच्या काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी लोकसभेत कृषी विषयांवरील चर्चेच्या वेळी केली। चर्चेत भाग घेताना त्यांनी धुळे मतदारसंघासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले। आज आमचा बळीराजा निसर्गाचा कोप, बाजारपेठेतील अस्थिरता आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिती अशा तिहेरी संकटात सापडलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। शेतकऱ्यांना आपला माल कवडी मोल भावाने विकावा लागतो। त्यातच युद्धजन्य परिस्थितीमुळे कृषी मालाची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे। उत्पादन खर्च 200 ते 300% वाढलाय। त्याचप्रमाणे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। कापूस आणि सोयाबीनचे भाव उत्पादन खर्चाच्या खाली आलेत असे डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी आज या सभागृहाचे लक्ष माझ्या धुळे मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार येथील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधू इच्छिते। आज आमचा बळीराजा निसर्गाचा कोप, बाजारपेठेतील अस्थिरता आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिती अशा तिहेरी संकटात सापडला आहे। अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। कांद्याला किमान विक्री मूल्य MSP नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाव कवडी मोलाने विकावा लागतो आहे, आपला माल कवडी मोलाने विकावा लागतोय। त्यातच पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि रेड सी मधील संकटामुळे आमची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे। निर्यातीचा खर्च 200 ते 300% वाढलेला आहे। त्याचप्रमाणे धुळे आणि जळगावमधील कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकरीही हवालदिल झाला आहे। कापूस आणि सोयाबीनचे भाव उत्पादन खर्चाच्या खाली आले आहेत। नाशिकचा द्राक्ष बागायतदार आणि जळगावचा केळी उत्पादक शेतकरी युद्ध आणि हवामान बदल या दोन्ही आघाड्यांवर लढत आहे। जानेवारी-फेब्रुवारी 2026 मधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 50,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की कांद्याला लीगल MSP प्रमाणे हमीभाव हा मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे निर्यात वाहतूक जी आहे ती युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेला वाहतूक खर्च सोसण्यासाठी सरकारने 50% फ्रेट सबसिडी द्यावी। त्याचप्रमाणे खरेदी विक्री धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात नाफेड आणि CCIची खरेदी केंद्रे वाढवून कापूस, सोयाबीन आणि मक्याची 100% खरेदी हमी भावाने करावी। अवकाळी पाऊस आणि जागतिक संकटामुळे नुकसान झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे। अध्यक्ष महोदय, आपण आता जर हस्तक्षेप केला नाही तर उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। सरकारने आमच्या अन्नदात्याला या संकटातून बाहेर काढावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करते। धन्यवाद अध्यक्ष महोदय।